जेऊर बायजाबाई परिसरात सुगंधित तंबाखू आणि सुपारीपासून अवैधरित्या मावा तयार करून विक्री करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकलाय। या कारवाईत 1,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले। पोलीस अधीक्षक मुमक्कास सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथक तयार केले होते। 12 ऑगस्ट रोजी पथक MIDC पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना जेऊर बायजाबाई येथील ससेवाडी रोड परिसरात शशिकांत मगर यांच्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये मावा तयार केला जात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला। यावेळी बबल बापू ससे हा सुगंधित तंबाखू आणि सुपारीचे मिश्रण करून मावा तयार करताना आढळून आला। त्याच्याकडून 15 किलो तयार मावा, 90 किलो सुपारीचा चुरा, 15 किलो सुगंधित तंबाखू आणि 17,500 किलो सुगंधित तंबाखू असा एकूण 1,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जप्त मुद्देमालाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता हा माल शशिकांत रामदास मगर यांच्या मालकीचा असून जितू मालपाणी राहणार छत्रपती संभाजीनगर यांनी तो पुरविल्याची माहिती बबल ससे याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले। शशिकांत मगर आणि जितू मालपाणी हे दोघेही सध्या फरार आहेत। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास MIDC पोलीस करत आहेत।